आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आपण खूप प्रगती करत आहोत। बरीचशी आपली कामं सोपी, अगदी सहज करता येतील अशी झालेली आहेत। सायन्स तर इतकं पुढे गेलेलं आहे की जवळजवळ सगळ्याच आजारांवर औषधं आली, उपाय आले, पण त्याबरोबरच दुष्परिणाम देखील आले। आयुष्य वाढण्याऐवजी कमी कमी होत चाललेलं आहे आणि आपल्याला हे अगदी तीव्रतेने जाणवतंय। आपल्या पूर्वजांकडे कोणतीही डिग्री नव्हती, पण ते खूप हुशार होते, ज्ञानी होते, जाणकार होते। वेगवेगळे आजार, त्यावरील उपाय यांचं चांगलंच ज्ञान त्यांना होतं। म्हणून आपणही आत्ता पणजी, आजी, आई यांच्या रामबाण उपायांकडे वळत चाललेलो आहेत, हे आपल्याला अगदी प्रकर्षाने जाणवतं। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। कास्य थाली मसाज असा छोटासा व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करते। हे आहे मीरा रोड मध्ये सेक्टर 6 शांतीनगर नियर जैन मंदिर। यांचं टायमिंग आहे सकाळी 10 ते रात्री 10। 365 डेज हे चालू असतं। प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कास्य थाली मसाज करत असताना 4 प्रकारचं तेल वापरलं जातं। राईचं तेल, खोबऱ्याचं तेल, तिळाचं तेल आणि तूप। प्रत्येकाचे चार्जेस वेगवेगळे आहेत। राईचं तेल आणि खोबरेल तेल जर वापरलं तर 10 मिनिटासाठी 40 रुपये आणि तिळाचं तेल किंवा तूप वापरलं तर 10 मिनिटासाठी 50 रुपये असे चार्जेस आहेत। कास्य थाली मसाज हा नवीन उपाय नाही, खूप पूर्वीपासून हा उपाय केला जातो। फक्त पद्धत थोडीशी बदललेली आहे। पूर्वी काशाच्या वाटीने मसाज केला जायचा। घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या पायाचे तळवे काशाच्या वाटीने घासले जायचे। आता थोडीशी आधुनिक पद्धत वापरली जाते, हाच यामधील फरक आहे। अजूनही बऱ्याच ठिकाणी काशाची वाटी मसाज करण्यासाठी वापरली जाते। पुन्हा नव्याने आपण आपल्या पारंपरिक जुन्या उपायांकडे वळत आहोत। याचं कारण म्हणजे त्याचे असंख्य असणारे फायदे। सध्याच्या परिस्थितीत आपला असणारा कामाचा ताण, आपली होणारी धावपळ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, पौष्टिक आणि शरीराला आवश्यक असणारे घटक आपल्या रोजच्या आहारातून आपल्याला मिळत नाहीत आणि त्यामुळेच असंख्य आजाराचा सामना आपल्याला करावा लागतो। हातापायाची होणारी आग, झोपेची समस्या, वात, गरमी, ब्लड सर्क्युलेशन, कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, थायरॉइड, आणखीनही बरेचसे आजार, यामध्ये कास्य थाली मसाजाने बराचसा आराम मिळतो, असं बऱ्याच जणांनी आपल्या अनुभवातून सांगितलेलं आहे। कसं वाटतंय? किती वेळा केलं इथे? आता तिसऱ्यांदा। बराच आराम आहे? ओके।
हे जे आपण पाहतो हे सगळं टॉक्सिक आहे. अर्थातच टॉक्सिक आपल्या बॉडीतून बाहेर निघालं की आपल्याला नक्कीच आराम मिळतो. असं जर आपण रेग्युलर करत राहिलो म्हणजे आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा जसं आपल्याला जमेल तसं एक 5 ते 6 सेटिंगमध्ये आपल्याला बराचसा आराम मिळतो. नमस्कार, आपलं नाव सांगता? माझं नाव विनोद पटेल आहे. मी मीरा रोडला राहते. आपण इथे नेहमी येता? हो कसा इथला आपला अनुभव? हो चांगला आहे. चांगला आहे? आहे थोडासा अच्छा. पण आहे कंटिन्यू झालेलं तर हा, म्हणजे रेग्युलर येत राहिलं तर बराच आपल्याला फरक पडतो. हो, आम्ही सुद्धा 2 वेळा आलो आणि आज 3ऱ्यांदा आलो, बराच फरक पडला. थँक्यू. तर मंडळी, असा होता आजचा आपला व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण सुद्धा असं जर कुठे ट्राय केलं असेल, आपला अनुभव काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.